हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे इंद्रायणी भातापासून व्हेज बिर्याणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार यासाठी कारण याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती एक इंद्रायणी भात कसा बनवायचा पातेल्यामध्ये न करपता हा व्हिडिओ मी अपलोड केला होता। त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम केलं आहे, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने अजून व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही बघू शकता। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक वाटी मी भिजवलेले सोयाबीन घेतलेले आहेत, छान असे भिजू द्यायचे आहेत। 2 चमचे दही घ्यायचं आहे। हे मी आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, तुम्ही मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतले तरीही चालेल। आणि हे मी गाजराचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। चवीप्रमाणे चटणी म्हणजे तुम्ही अर्धा चमचा घेऊ शकता। ही आपल्या घरातली लाल तिखट आहे। 1 चमचा गरम मसाला, इथे तुम्ही बिर्याणी मसाला यूज केला तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ म्हणजे सोयाबीन पुरतं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही हाताचा यूज सुद्धा करू शकता, हाताने मिक्स केलं तरीही चालेल। छान असे सगळे मसाले सोयाबीनला लागले पाहिजेत। हे सोयाबीन आपण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। इथे मी व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे, यामध्ये आपण 2 चमचे तेल घ्यायचं आहे। आज आपण कढईमध्ये बिर्याणी बनवणार आहोत, न करपता, अजिबात कढईला चिकटणार नाही अशी बिर्याणी, एकदम मोकळी अशी। हा मी खडा मसाला घेतलेला आहे, तुमच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। आता हा छान असा आपण पहिल्यांदा फ्राय करून घेणार आहोत। इथे आपल्याला अजिबात प्रेशर कुकरची गरज लागत नाही। एक बारीक चिरलेला कांदा म्हणजे उभट असा चिरलेला कांदा जो आपण भजीसाठी चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायचा आहे। आता छान असा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा आता लालसर फ्राय झालेला आहे। आता हे 20 मिनिटे झालेली आहेत, सोयाबीन आपण झाकून ठेवले होते ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता हे छान असं आपण तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून छान अशी आपली क्रिस्पी सोयाबीन तयार होतील। आता फ्राय करून झालेले आहेत। इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील बघा। आता हे छान असे मी धुवून घेतलेले आहेत। आता हे आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण हे तांदूळ 2 ते 3 मिनिटे असेच तेलात फ्राय करून घेणार आहोत, जोपर्यंत ते कढईला चिकटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, म्हणजेच तांदळापुरतं मीठ घ्यायचं आहे आता, कारण आपण अगोदर सोयाबीन पुरतं मीठ टाकलं होतं। आता हे छान असं एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, इथे तांदूळ कढईला चिकटायला लागलेले आहेत, म्हणजेच आपले तांदूळ छान असे भाजलेले आहेत। आता यामध्ये आपण 1 तांब्या पाणी ओतायचं आहे। हे पाणी तुमच्या तांदळावर डिपेंड असेल, जर तुमचा इंद्रायणी राईस हा जर बारीक असेल तर पाणी कमी लागेल, आणि जर जाडा इंद्रायणी राईस असेल तर तुम्हाला पाणी जरा जास्त लागेल। हे आपल्याला भात शिजवताना कळून जातं की पाणी किती टाकायचं आहे। आता हे छान असं आपण पाणी उकळून देणार आहोत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, आपला भात उकळायला लागलेला आहे। आता हा भात आपला अर्धा शिजत आलेला आहे। हे मी बारीक पालकची पाने घेतलेली आहेत, हे आता आपण यामध्ये घालायची आहेत। खूप छान याचा टेक्स्चर येतो पालकच्या भाजीचा, खूप छान याची चव लागते। सो आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे। आता वाफेवर हे 10 मिनिटे शिजून द्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, 10 मिनिटे झालेली आहेत आपली, पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता बघूयात आपण भात शिजलाय की नाही। आता यातला एक शीत आपण दाबून बघायचा आहे, अजून थोडासा त्यामध्ये कणी शिल्लक आहे। सो याच्यासाठी अजून अर्धा ग्लास आपण यामध्ये पाणी ओतायचं आहे। आता याच्यावरती परत एकदा आपण झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी हे शिजवायचं आहे आणि परत गॅस बंद करायचा आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, आपली 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत। भात एकदम छान असा आपला शिजलेला आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।